नमस्कार मैत्रिणींनो, मी शुभांगी. आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता असं कोणाकोणासोबत होते सांगा बरं? तयार व्हायचं आणि वाट बघत बसायचं. आता काल आमचं तसंच काय झालं होतं. आम्ही जाणार होतात आता बाहेर कुठं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथं लेकरंही तयार झाली होती, पण मला तेही लागले लगेच मातीत खेळायला. दोघंही जण. आमच्या सोराबाईला तर लईच मातीशी जुळून आहे अगदीच. खेळणं म्हणलं की तिला लई आवडते मातीत. असोत मग आता सगळेजण आम्ही तयार झालात आणि मग फायनली आता निघालात. आता सगळीकडं मस्त हिरवळ झालेली आहे. पावसामुळं सगळं वातावरण खरंच खूप छान झाले. असंही आमच्याकडं एरवी अशी थोडीफार हिरवळ राहतेच, कारण जरा भिजवणीचे रान आहेत सगळेच त्याच्यामुळं. पण आता सगळे कडेकाठानं सगळं काही हिरवंगार दिसत आहे रोडच्या बाजूनं. आता सगळेजण निघालो होतो आम्ही आता. लेकरंही आम्ही सगळे अगदी 2 ते 3 किलोमीटर आमच्या गावापासून एक आता इथं मंदिर आहे, संत निवृत्तीनाथाचं मंदिर आहे ते. तर याआधी मी एका व्हिडिओमध्ये दाखवले, म्हणजे पेंडू या ठिकाणी आहे त्यांचं मेन मंदिर. तर ते खूप मोठं मंदिर आहे तिथलं. पण आता तिथलाच मग आता थोडंसं इथं भक्तांना येणाऱ्या जाणाऱ्या सोपं हो म्हणून आता इथे एक महाराज आहेत. त्यांनी मग हे अगदी छोटंसं मंदिरच आहे ते बांधले आणि मग तिथं मूर्ती वगैरे बसवली. एकदम छोटं आहे, पण खरंच आपल्या मंदिराचं काही नसतं, देवावर श्रद्धा आणि भाव असावा. असोत मग आता इथं पोहोचलात आम्ही. घरापासून 1-2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आता सगळं माळरान वगैरे सगळं इकडं हेच आहे आणि शेतात असल्यामुळं आता ढोरं वासरं सगळं काही तिथं जवळपासच आहे त्या मंदिराच्या. म्हणजे त्यांनी त्या महाराजांनी शेतातच ह्या मंदिराची स्थापना केली आहे. आता हे उंबराचं झाड पाहायला एवढे उंबरं आलेत. आता एवढं असं म्हणजे खालीसुद्धा पडले होते. एकतर साई आता सहज गेलं तर त्याच्या डोक्यातच पडलं. सगळंच काय आपल्या कॅमेऱ्यात तर कॅप्चर करणं होत नाही. त्याच्यानंतर मग इथं गेलात आता मंदिरात. हे आहेत निवृत्तीनाथ महाराज. मग आता आज एकादशी होती, त्याच्यामुळंच एकादशीला खास म्हणजे महत्त्व आहे या दिवसाला, कारण हे विठ्ठलाचे भक्त आहेत त्याच्यामुळं. आता मग सगळ्यांनी आम्ही इथं पूजा वगैरे केली. आता आमची स्वराबाई बघा, जसं आपण करता त्याच प्रकारे लेकरं सगळं काही त्याचंच अनुकरण करत असतात. त्याच्यामुळं मग देवपूजा आमच्या दोघीची झाली की तिनंही तसंच सेम केलं. देवाला आता जिथपर्यंत हात जाईल तेवढ्यातच बरं का. मग सगळं अक्षदा गंध वगैरे सगळं काही तिनंही वाहून घेतलं आमच्यासारखं. तिनंही देवाचा आशीर्वाद घेतला. मग मीही सगळ्या देवांची पूजा वगैरे केली, देवाला नमस्कार केला. आणि मग त्याच्यानंतर आता एकादशीला खूप सकाळी सकाळी तर एवढी गर्दी असते इथं. छोटंसंच आहे, पण आजूबाजूच्या गावचे लोक येतात. आता 2-3 गावचे तरी लोक येतात आणि असंही आपण पायी येऊ शकता. आता इथं लेकरायची मस्त मजा मस्ती चालू होती, कारण इथले सध्या तरी मालक आम्हीच होत्या. इथं कोणीही नव्हतं दुसरं. आम्हाला जायला जरा वेळ झाला होता. जरा म्हणलं तरी 5च वाजले होते तिथं जायला. त्याच्यामुळं कोणीच नव्हतं. दिवसभर सगळे येऊन जातात. सकाळी सकाळी थोडं लवकरच येतात आणि जरा आत्ता एवढी गर्दी नसेल, कारण आता कामाचे दिवस आहेत सगळ्यांना. सगळे शेतकरी वर्गच आहे आमच्या इकडं तरी. मग आता सगळ्यांना शेतात काम आहेत त्याच्यामुळं. असोत मग इथं आता सगळ्यांनी मिळून आम्ही आरती वगैरे केली. आता लेकरांना असं थोडंसंही बाहेर कुठं गेलं की खरंच खूप छान वाटते. त्यांनाही थोडंसं म्हणजे बदल वाटते. शाळा, घर, अभ्यास वगैरे सगळ्यातून थोडंसं असं मोकळं वाटते आणि आपल्यालाही थोडासा असा रिचार्ज भेटतो. मस्त वाटते सगळं काही असं थोडंसं फिरलं की. मग आता सगळ्यांनी आरती वगैरे आम्ही करून घेतली. मग मीही आरती केली, देवाला ओवाळून घेतलं. म्हणजे आरती तर आधीच म्हणली होती आम्ही. आता सगळ्या अशा आरत्या वगैरे येतात तिकडं माझ्या माहेरी तर ह्या देवाला खरंच खूप बसतात निवृत्तीनाथाला. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आणि ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर मग आता असा हिरवळ मस्त परिसर झालेला आहे सगळीकडं. हे आता बाजूचे शेत आहेत, ते जे महाराज आहेत त्यांचेच शेत आहेत हे. आणि मग आता तिकडं सगळं काही त्यांचं धान्य वगैरे पेरलेलं आहे. असोत मग इथं आता परत एकदा देवाचं दर्शन वगैरे सगळं काही घेतलं आणि मग निघालो तर आता घरी येण्यासाठी. आता तिथंच थोडा वेळ फोटो व्हिडिओज वगैरे सगळं काही केलं. असं म्हणजे खूप छान आहे आणि एवढं मस्त आहे, असं सुंदर म्हणजे एकतर शेतात आल्यासारखं फिलिंग येते आणि त्यात देवदर्शन म्हणलं की खरंच खूप छान. आता हे असं काही माळावरून दृश्य दिसत होतं. आता बाजूलाच आमचं गाव आहे तिकडं खाली आणि मग तिथं असं तळ्याचा वगैरे खरंच खूप सुंदर व्ह्यू येत होता. तर सगळंच एवढं काही प्रॉपर व्हिडिओ येत नाहीत, कारण गाडीतून व्हिडिओ घेतला मी, थांबून वगैरे काही घेतल्या नाहीत, कारण घरी यायलाही वेळ होत होता. अगदीच घरी आलं की एक अर्ध्या तासातच दिवस मावळला. आता असे सगळे धानं कसे तासोट्या निघालेत बघा, कारण आमच्या इकडे जरा पेरण्या लवकर झाल्यात नेहमी दुसऱ्यांपेक्षा. कारण ऑप्शन आहे ना, जरी करता पाऊस पडला नाही तरी पाणी देऊ शकतात. मोठं तळ आहे आमच्या गावाला मन्नाड नदीवरती आणि आमचं गावही खरंच खूप सुंदर दिसत होतं वरतून माळावरून.
मग इकडं घरी आलात. आता ही उद्याची तयारी होती, कारण आम्हाला उद्या आता मावंद करायचं होतं. मामा बालाजीला गेले होते. आता मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितले ते गेलेले आणि आलेले सुद्धा. आता ही त्याचीच पूर्वतयारी होती. थोडंसं म्हणलं बेसनच्या जे वड्या आहेत त्या करावं. आता अगदीच 10-12 माणसांचा स्वयंपाक करायचा होता दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्यांना जेवायला करायचं होतं. जे त्यांच्यासोबत बालाजीला गेले होते तेवढ्यांनाच. चला म्हणलं तेवढंच आपण हे करावं आणि त्याचंच मग आता ही तयारी होती. मग त्याच्यासाठीच्या बेसन वड्या करून तर आत्याबाई सगळं भाजून वगैरे घेत होत्या. त्यांना आता खरंच खूप छान जमतात असे सगळेच पदार्थ. जरा स्वयंपाक करताना हात खरंच छान आहे, पारंगत आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी त्यांना अशी छोटी मोठी मदत करून देत होते. सगळं काही निवडून वगैरे देणं, जे लागेल ते सामान त्यांना हातामध्ये देणं. त्या मस्त बसून एका ठिकाणी सगळं करत होत्या आणि तेवढीच आपल्याला मदत म्हणलं की खरंच खूप छान वाटते. आणि त्या कोणत्याही कामामध्ये असे आम्ही दोघी मिळून असे कामं करत असतात. मग त्याच्यामुळं कसं छान वाटते आपल्यालाही. आणि असं बोलत बोलत काम कधी होते तेही समजले नाही. आता या आजी सासू आहेत, त्या आल्या होत्या. मग त्याही मस्त इथं बसल्या. आता त्यांना बोलत बोलत सगळं मग आमचं हे चालू होतं. त्या येऊन बसल्या इथं किचनमध्ये. मग सगळं त्यांच्यासोबतच करत करत हे आता माझं इकडं काम चालू होतं. म्हणजे त्यांनाच मीच म्हणलं, म्हणजे असं आपण थोडं थोडं काही केलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट जमतात, येतात. मग सगळंच त्यांनी करायचं आणि आपण बघत बसायचं म्हणलं की एकतर त्यांची परेशानी होते, बेजारी होते आणि मग आपल्यालाही काही येत नाही पुन्हा जर कधी करायचं म्हणलं तर. म्हणूनच मग हे केलं. आता सगळं काही व्हिडिओ घेतला नाही, कारण मध्ये स्लाईड गेली. अशा काही झाल्या होत्या बेसनवड्या, खरंच खूप छान झाल्या होत्या, एकदम ठिसूळ आणि मस्त. खायला तर आता बेसनवड्या सगळ्यांनाच माहीत आहेत कशा लागतात ते. आणि अशा प्रकारे मग कालचा माझा दिवस गेला. खूप छान झाला असं सगळं दर्शन वगैरे. आणि मग ह्या बेसनवड्या खरंच छान जमल्या होत्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.